नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, MPSC गाईड या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन आपले स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण राज्यघटनेची वेगवेगळी वैशिष्ट्ये तसेच ज्या इतर देशांपासून भारतीय राज्यघटनेमध्ये काही तरतुदी घेण्यात आलेल्या आहेत त्या स्रोतांचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण सुरुवात करूया राज्यघटनेतील वैशिष्ट्यांची. मित्रांनो, आपण जाणतोच की 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना ही अंमलात आली. त्यावेळेस मुळात त्या राज्यघटनेमध्ये एक प्रास्ताविक, 8 परिशिष्टे, 22 भाग आणि सुमारे 365 कलमे होती. मात्र वेळोवेळी संविधानामध्ये गरजेनुसार बदल केले गेले आणि ह्या आकडेवारीमध्ये बदल झाला. आज 2019 आणि 20पर्यंतचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला असे आढळेल की सध्या एक प्रास्ताविक, 12 परिशिष्टे, 25 भाग, 5 अपेंडायसेस आणि 465पेक्षा जास्त कलमे आहेत. तर भारताच्या राज्यघटनेविषयीचं हे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण असं एक बाब आहे. ती म्हणजे भारताची राज्यघटना ही सर्वात विस्तृत अशी लिखित राज्यघटना आहे. मित्रांनो, राज्यघटना ही 2 प्रकारची असते, एक लिखित आणि दुसरी अलिखित. उदाहरण द्यायचं झालं तर लिखित राज्यघटनेमध्ये भारताची राज्यघटना तसेच अमेरिकेची राज्यघटना देखील येते. मात्र इंग्लंडची राज्यघटना ही अलिखित राज्यघटना आहे. पहिल्या पॉईंटमध्ये सांगितल्याप्रमाणे भारताची राज्यघटना ही जगातील विस्तृत अशी लिखित राज्यघटना आहे. इतर देशांच्या तुलनेत विचार केला तर अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये 7 कलमे आहेत, ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमध्ये 128 कलमे आहेत, चीनच्या राज्यघटनेत 138 कलमे आहेत आणि कॅनडाच्या राज्यघटनेत 147 कलमे आहेत. ह्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्या राज्यघटनेमध्ये 465पेक्षा जास्त कलमे आहेत. म्हणजे आपली राज्यघटना किती विस्तृत आहे याचा आपण विचार करू शकतो. आपल्या राज्यघटनेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे परिदृढता आणि परिवर्तनीयता यांचे समन्वयन. इंग्रजीमध्ये यालाच रिजिडिटी आणि फ्लेक्सिबिलिटी यांचं सिंथेसिस म्हणतात. आपली राज्यघटना ही कठोरही आहे आणि लवचिकही आहे. कठोर अशी की राज्यघटनेतील काही भागांमध्ये जर बदल करायचा असेल तर साध्या बहुमतानेही त्यामध्ये बदल करता येतो. आणि कठोर अशा प्रकारे की म्हणता येईल की राज्यघटनेचा बहुतांश भाग केशवानंद भारती या खटल्यानुसार जो बेसिक स्ट्रक्चर म्हणून व्याख्या केली गेली त्यानुसार संविधानाच्या मूलभूत संरचनेला धक्का न लावता त्याच्यामध्ये बदल करता येतो. मात्र हा बदल करण्यासाठी संसदेला विशेष बहुमताची किंवा जर एखादा कायदा संघराज्याशी संबंधित असेल तर विशेष बहुमत अधिक सुमारे 50% राज्यांच्या संमतीची आवश्यकता असते. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर भारतीय राज्यघटना ही लवचिक तसेच कठोर भासते. पुढचा मुद्दा आहे की भारतीय राज्यघटना बनवण्यामागे विविध स्रोतांचा वापर केला गेला. जसे की विविध देशांमधून सुमारे 60 देशांच्या घटनांचा अभ्यास करून त्याच्यातील महत्त्वाच्या तरतुदींची आपल्या राज्यघटनेमध्ये समावेश केला गेला. ह्या स्रोतांविषयी आपण पुढील स्लाइड्समध्ये जाणून घेणारच आहोत. त्यापुढील भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य असे आहे की फेडरल सिस्टम विथ युनिटरी बायस. म्हणजेच भारतीय राज्यघटना ही संघराज्य पद्धतीची दिसते, मात्र एकात्मिक शक्तीचा परिणाम जास्त होतो. जसे की केंद्राला जास्त अधिकार आहेत आणि राज्यांना त्या दृष्टीने
दुय्यम अधिकार आहेत, कमी अधिकार आहेत. संघराज्य प्रणाली कशी ओळखली जाते? तर संघराज्य प्रणालीमध्ये 2 शासन असतात, शासन पद्धती असतात, जसे केंद्र सरकार आणि राज्य सरकार. तसेच त्यांच्यामध्ये सत्तेचे विभाजन किंवा डिव्हिजन ऑफ पॉवर असते. उदाहरणार्थ आपल्या संविधानामध्ये याद्या दिलेल्या आहेत, जशी फेडरल लिस्ट, कॉन्करन लिस्ट आणि स्टेट लिस्ट. ह्यानुसार त्यांच्यामध्ये सत्तांची विभागणी झालेली आहे. त्याचबरोबर फेडरल सिस्टीममध्ये संविधान हे कठोर असते, न्यायव्यवस्था स्वतंत्र असते आणि द्विगृही शासन पद्धती असते, जसे आपल्या इथे लोकसभा आणि राज्यसभा आहे. युनिटरी स्ट्रक्चरलाच नॉन फेडरल स्ट्रक्चर किंवा मराठीतून एकात्मिक पद्धती असे म्हणतात. हे कसे ओळखायचं? तर ह्यामध्ये केंद्र हा प्रभावी असतो, एकल नागरिकत्व असते, एकच संविधान असते, म्हणजेच राज्यांना वेगळं संविधान नसतं. त्याचबरोबर राज्यपालांची नियुक्ती केंद्राद्वारे होते. अखिल भारतीय सेवा तसेच आणीबाणीच्या तरतुदी इत्यादींचा समावेश युनिटरी सिस्टीममध्ये होतो. मित्रांनो, ह्या दोन्ही घटकांतील फरक देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. राज्यघटनेचं 5वं वैशिष्ट्य असं आहे की ही पार्लमेंटरी सॉव्हरेनिटी आणि ज्युडिशियल सुप्रीमसी या दोघांचं सिंथेसिस आहे. म्हणजेच ह्या दोन्हीही संज्ञा एकमेकांशी समन्वय साधून चालतात. आता आपण पार्लमेंटरी सॉव्हरेनिटीविषयी जाणून घेऊया. सॉव्हरेनिटी म्हणजे सार्वभौमत्व, संसदीय सार्वभौमत्व. म्हणजेच आपली संसद ही इतर बाहेरील शक्तींच्या प्रभावाविना किंवा एखाद्या देशांच्या दबावाखाली न येता आपल्या देशाला सुसंगत असे कायदे बनवू शकते. म्हणजे स्वतःच्या देशासाठी कायदे करण्याचा पूर्ण अधिकार आपल्या संसदेला आहे. यालाच पार्लमेंटरी सॉव्हरेनिटी असे म्हणतात. ही संज्ञा आपण ब्रिटनकडून घेतलेली आहे. ज्युडिशियल सुप्रीमसीविषयी सांगायचं तर न्यायिक सर्वोच्चता, म्हणजेच न्यायालय कायद्यांची पडताळणी करून जे सांगेल त्या सांगण्याला सर्वोच्च मान्यता असेल. उदाहरणार्थ आपली पार्लमेंट कायदे बनवते, मात्र हे कायदे घटनेला धरून आहेत का नाही ह्या गोष्टीची पडताळणी आपली न्यायव्यवस्था बघते. म्हणून पार्लमेंटरी सॉव्हरेनिटी आणि ज्युडिशियल सुप्रीमसी या दोघांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. कोणीही एकमेकांवर वरचढ ठरता कामा नये. इथे सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे ज्युडिशियल सुप्रीमसी आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. भारतीय राज्यघटनेचं 6वं वैशिष्ट्य आहे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. भारताचं शासन हे संसदीय प्रकारचं आहे. संसद प्रकारचं म्हणजेच येथे कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ हे एकमेकांशी निगडीत असतात. कायदेमंडळ हे कायदे बनवतो आणि कार्यकारी मंडळ तो अंमलात आणत असतो. याचाच अर्थ कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असतात. म्हणूनच आपल्या संसदीय प्रणालीला, संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असेही म्हणतात. त्याचबरोबर आपली ही प्रणाली कॅबिनेट सिस्टीम किंवा कॅबिनेट गव्हर्नमेंट म्हणूनही ओळखली जाते. संसदीय शासन पद्धतीविषयी आणखी जाणून घ्यायचं असेल तर त्यामध्ये नॉमिनल आणि रिअल असे एक्झिक्युटिव्ह असतात. जसे की राष्ट्रपती हा नॉमिनल हेड असतो, तर पंतप्रधान हा खरा जो कामात असतो तो. उदाहरणार्थ गव्हर्नमेंटचा हेड हा पंतप्रधान असतो आणि पंतप्रधान हा लोकसभेद्वारे निवडला जातो आणि तो लोकसभेचं प्रतिनिधित्व तसेच सरकारचं देखील प्रतिनिधित्व करतो. संसदीय शासन पद्धतीमध्ये जी पार्टी, जो पक्ष मेजॉरिटीमध्ये येतो
तो पक्ष सरकार स्थापन करू शकतो. संसदीय शासन पद्धतीमध्ये आणखी असे सांगता येईल की त्यामध्ये कार्यकारी मंडळ हे संयुक्तरित्या कायदेमंडळाला जबाबदार असतात. त्याचबरोबर कार्यकारी मंडळातील मंत्री हे कायदेमंडळाचे सदस्य असतात. पंतप्रधान किंवा CM मुख्यमंत्री हे नेतृत्व करतात. त्याचबरोबर जो कनिष्ठ सभागृह आहे, मग तो लोकसभा असेल किंवा राज्यामधील विधानमंडळ असेल, विधानसभा असेल, ती विसर्जित असते किंवा विसर्जित होते. भारतीय राज्यघटनेचं 7वं वैशिष्ट्य म्हणजे इंटिग्रेटेड अँड इंडिपेंडंट ज्युडिशियरी, एकात्मिक आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था. मित्रांनो, आपण एकात्मिक न्यायव्यवस्था म्हणजे काय हे जाणून घेऊया. तर आपल्याला माहीतच आहे की आपल्या देशामध्ये न्यायव्यवस्थेची एक सर्वोच्चपासून ते खाली सबऑर्डिनेट कोर्ट्सपर्यंत एक स्वतंत्र अशी प्रणाली आहे. जसे की सुप्रीम कोर्ट, त्याच्याखाली हायकोर्ट येतं आणि त्याच्याखाली सबऑर्डिनेट कोर्ट्स येतात. म्हणजेच ते सेशन्स कोर्ट किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट असतात. त्यांच्याखाली हे पुन्हा तालुक्याच्या लेवलला कोर्ट्सची सिस्टीम बनवली गेलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर एखाद्या गोष्टीविषयी तंटा निर्माण झाला असेल तर त्याच्यासाठी दाद मागायची असेल तर सर्वप्रथम सेशन्स कोर्टामध्ये जावं लागतं. त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये अपील करायची आणि त्याच्यानंतरची शेवटची अपील ही सुप्रीम कोर्टामध्ये असते. म्हणजे त्याच्यासाठी एक स्वतंत्र अशी व्हर्टिकल अशी एक प्रणाली बनवली गेलेली आहे. तीच इंटिग्रेटेड न्यायव्यवस्था झाली. स्वतंत्र न्यायव्यवस्थेविषयी सांगायचं तर स्वतंत्र न्यायव्यवस्था ही संघराज्यीय न्यायव्यवस्था म्हणूनही ओळखली जाते. तसेच तिलाच हायेस्ट कोर्ट ऑफ अपील आणि गॅरंटर ऑफ फंडामेंटल राईट्स ऑफ द सिटिझन्स म्हणून ओळखली जाते. म्हणजेच न्यायव्यवस्था ही त्यातल्या त्यात सर्वोच्च न्यायालय हे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करतं, तसेच संविधानाचं देखील संरक्षण करतं. आता न्यायव्यवस्था स्वतंत्र असणे म्हणजे काय, तर न्यायव्यवस्थेमध्ये जे न्यायाधीश आहेत त्या न्यायाधीशांची स्वतंत्रता ही जपून ठेवणे किंवा मेंटेन करणे, त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये राजकीय हस्तक्षेप येऊ नये ह्या गोष्टीची दखल घेणे, म्हणजेच न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य अबाधित राखणे. त्यासाठी काय करावं लागेल तर जे जजेस आहेत त्या जजेस यांचा जो जज म्हणून कार्य करण्याचा कालावधी आहे तो कालावधी त्या कालावधीचं संरक्षण असणे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचं जे खर्च आहे, त्यांचं कामकाज चालवण्यासाठी जो खर्च आहे तो कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियावर भारित करणे. जजेसनी जो निवाडा दिलेला असतो त्या निवाड्यांची कायदेमंडळामध्ये चर्चा न करणे. न्यायाधीशांना निवृत्तीनंतर कोणत्याही न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी प्रतिबंध करणे. न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी शिक्षा सुनावणे. तसेच कायदेमंडळ, त्यापेक्षा कार्यकारी मंडळ आणि न्यायव्यवस्था यांच्यामध्ये जे सत्तेचं विकेंद्रीकरण आहे ते मेंटेन ठेवणे. उदाहरणार्थ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये कलम 50 आपल्याला हेच दर्शवतं. कलम 50 काय म्हणतं, सेपरेशन ऑफ ज्युडिशियरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह. म्हणजेच न्यायव्यवस्था आपलं काम करेल आणि कार्यकारी मंडळ हे आपलं काम करेल, दोन्हीही एकमेकांमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. त्यापुढील राज्यघटनेचं वैशिष्ट्य हे मूलभूत हक्क आहे. मित्रांनो, मूलभूत हक्क आपल्या राज्यघटनेचं अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे. ह्यामध्ये सध्या 6 प्रकारच्या मूलभूत हक्कांचा समावेश केला गेलेला आहे. मूळ राज्यघटनेमध्ये एकूण 7 मूलभूत हक्क होते, मात्र 44वी
घटनादुरुस्ती 1978 मध्ये संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून काढला गेला आणि नंतर त्याला लीगल राईट बनवलं गेलं. तर ते 6 मूलभूत हक्क आपण थोडक्यात पाहून घेऊया. राईट टू इक्वॅलिटी, राईट टू फ्रीडम, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स आणि 6वं आहे राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. मित्रांनो, मूलभूत हक्क हे राजकीय लोकशाहीचं प्रतीक मानलं जातं किंवा राजकीय लोकशाही प्रतीत करतं. त्यापुढील राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. ह्यामध्ये धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही समाजामध्ये वेलफेअर स्टेट निर्माण करण्यासाठी म्हणजेच कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा घटनेमध्ये समावेश केला गेलेला आहे. ही तत्त्वे आपल्याला सामाजिक आणि आर्थिक लोकशाही ही तत्त्वे प्रतीत करतात. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही एखादी सरकार सत्तेमध्ये येते किंवा एखादा पक्ष सत्तेमध्ये येतो तेव्हा त्यांना कायदे करण्यासाठी एक मार्ग दाखवण्याचं काम करतात. राज्यघटनेचं 10वं वैशिष्ट्य ही मूलभूत कर्तव्ये आहेत. मूलभूत कर्तव्ये ही मूळतः राज्यघटनेमध्ये नव्हती, म्हणजेच राज्यघटना ज्यावेळेस अंमलात आली त्यावेळेस नव्हतं, मात्र 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीनुसार ते घटनेमध्ये समावेश केलं गेलं. तर ही सुमारे एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. ही कर्तव्ये आपल्याला आपल्या मूलभूत हक्कांबरोबरच आपली काही मूलभूत कर्तव्येही आहेत ह्या गोष्टींची जाणीव करून देतं. यापुढील वैशिष्ट्य आहे धर्मनिरपेक्ष राज्य. मित्रांनो, एखाद्या देशाच्या धर्मनिरपेक्षतेचा विचार किंवा त्याचा अभ्यास करायचा असेल तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या 2 पर्स्पेक्टिव्हमध्ये त्याचा विचार करावा लागेल. भारताची धर्मनिरपेक्षता ही पॉझिटिव्ह ह्या अंगात मोडते. निगेटिव्ह विषय आधी आपण जाणून घेऊया. नकारात्मक धर्मनिरपेक्षता ही धर्माला बाजूला ठेवून जे काही राज्यकारभार असतो तो चालवायचा असतो. उदाहरणार्थ जे पाश्चिमात्य देश आहेत, खास करून युरोपीय देश, हे देश नकारात्मक धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व बाळगतात. मात्र भारतामध्ये तसे नाही. भारताची धर्मनिरपेक्षता ही पॉझिटिव्ह म्हणजेच सकारात्मक धर्मनिरपेक्षता आहे. म्हणजेच आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धर्माचे तसेच जातीचेही लोक राहतात. तर त्या सर्वांना सोबत धरून एकत्र करून चालवणे आपल्याला खूप गरजेचं आहे. म्हणजेच धर्माला वेगळं ठेवून आपण समाजाचा विकास घडवणे हे आपल्याला खूप जिकिरीचे जाऊ शकतं किंवा गेलं असतं. म्हणूनच आपल्या संविधान निर्मात्यांनी सकारात्मक धर्मनिरपेक्षतेचा वापर केला. मित्रांनो, आपल्या राज्यघटनेचं 12वं वैशिष्ट्य आहे प्रौढ मताधिकार असणे. घटनेच्या निर्मितीपासून 1988 पर्यंत वर्षे 21 किंवा त्यापुढील वयाच्या लोकांनाच मतदान करण्याचा अधिकार होता. मात्र 1988च्या 61व्या घटनादुरुस्तीनुसार हे वय 21 वरून 18 वर्षापर्यंत आणलं गेलं. म्हणजेच जास्तीत जास्त नागरिकांचा मतदान करण्यासाठी समावेश केला गेला. यावरून आपल्याला असे दिसते की भारतीय राज्यघटनेमध्ये ज्यावेळेस मतदान करण्याचा विचार केला जातो त्यावेळेस फक्त ही वयाची तेवढी अट दिलेली आहे. मग तो कोणत्याही जाती धर्माचा असेल किंवा कोणत्याही लिंगाचा असेल, स्त्री असो पुरुष असो, त्यांना मतदानापासून रोखलं गेलेलं नाही. फक्त त्यांचं वय हे 18 वर्षांपेक्षा जास्त असायला पाहिजे.
यापुढील राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे एकेरी नागरिकत्व. मित्रांनो, आपली व्यवस्था ही केंद्रस्तरावर आणि राज्यस्तरावर काम करते, मात्र आपलं नागरिकत्व एकच आहे आणि ते म्हणजे भारतीय. आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत, म्हणून आपल्याला महाराष्ट्राचं स्वतंत्र असं नागरिकत्व नाही आहे. म्हणजेच आपलं नागरिकत्व हे एकेरी नागरिकत्व आहे आणि एकच नागरिकत्व आहे. ह्या संदर्भात अमेरिकेशी तुलना करायची गेली तर अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. म्हणजे एक संघराज्य नागरिकत्व आणि दुसरं तो नागरिक ज्या राज्यामध्ये राहतो. उदाहरणार्थ जर तो न्यूयॉर्कमध्ये राहत असेल तर त्याचं स्वतःचं न्यूयॉर्कचं असं एक नागरिकत्व असेल. त्याचबरोबर त्याचं ॲज अमेरिकेचा देखील तो नागरिक असेल. म्हणजेच त्याला दुहेरी नागरिकत्व आहे. मित्रांनो, यापुढील महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतंत्र घटनात्मक संस्था. यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग असेल किंवा कॅग असेल, म्हणजेच कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया असेल किंवा UPSC आयोग असेल, तसेच राज्यामधील स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल. ह्या संस्थांचा यामध्ये समावेश होतो. ह्या संस्थांना बुलवर्क ऑफ द डेमोक्रॅटिक सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट इन इंडिया असे म्हणतात. म्हणजेच हे संरक्षक भिंतीचं काम करतात. भारतीय संविधानाने ह्या संस्थांना स्वतंत्र अशी स्वायत्तता दिलेली आहे. म्हणजेच ह्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज यांना डायरेक्टली संविधानामधूनच अधिकार प्राप्त होतात. ह्यामध्ये खूप कमी प्रमाणात राजकीय हस्तक्षेप केला जातो किंवा होऊ शकतो. मित्रांनो, आणीबाणीचं वैशिष्ट्य हे देखील खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य असं गणलं जातं. भारतीय राज्यघटनेमध्ये 3 प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख केलेला आहे. पहिली आणीबाणी आहे राष्ट्रीय आणीबाणी, दुसरी आहे राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट आणि तिसरी आणीबाणी आहे आर्थिक आणीबाणी. मात्र देशामध्ये ज्यावेळेस आणीबाणी लागू होते, कलम 352 ते 360 ह्या कलमांतर्गत आणीबाणींचा उल्लेख केलेला आहे. देशामध्ये ज्यावेळेस आणीबाणी लागू होते त्यावेळेस केंद्र प्रबळ बनतं आणि राज्यांची जवळपास सर्वच अधिकार केंद्राच्या अखत्यारीत येतात. मित्रांनो, आपल्या राज्यघटनेचं शेवटचं वैशिष्ट्य आहे त्रिस्तरीय शासन पद्धती. राज्यघटना ज्यावेळेस अंमलात आणली गेली त्यावेळेस फक्त 2 स्तरीयच शासन पद्धती अस्तित्वात होती. ती म्हणजे केंद्रस्तरावर आणि राज्यस्तरावर. केंद्रस्तरावर केंद्र सरकार आणि राज्यस्तरावर राज्य शासन. मात्र त्यामध्ये वेळोवेळी बदल केले गेले आणि 1992मध्ये 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार एक शासन पद्धतीचं स्तर वाढवलं गेलं. त्यालाच आपण पंचायत राज म्हणतो, जे की शहरी भागासाठी नगरपालिका आणि ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंतची सिस्टीम म्हणून ओळखली जाते. तर ही त्रिस्तरीय शासन पद्धती झाली. मित्रांनो, यानंतर आपण अभ्यासणार आहोत राज्यघटनेचे स्रोत, सोर्सेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 ह्यालाच मिनी कॉन्स्टिट्यूशन देखील म्हटलं गेलं. तर ह्या कायद्यामधील मोठ्या प्रमाणात ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदीचा समावेश आपल्या आजच्या घटनेमध्ये आणि आजच्या शासन प्रणालीमध्ये केला गेलेला आहे. त्यातील पुढील घटकांचा आपण विचार करूया. तर 1935च्या कायद्यामधील कोणत्या तरतुदी घेण्यात आल्या? तर फेडरल स्कीम म्हणजेच संघराज्यीय प्रणाली, म्हणजे संघ असेल आणि काही राज्य असेल. दुसरी आहे ज्युडिशियरी, न्यायिक किंवा न्यायपालिका. मग ती सुप्रीम कोर्टापासून हायकोर्ट आणि खाली सबऑर्डिनेट कोर्ट्सपर्यंतची
चयन. ऑफिस ऑफ गव्हर्नर म्हणजेच गव्हर्नर हे पद देखील 1935च्या कायद्यानुसार ॲडॉप्ट केलं गेलं. त्याचबरोबर पब्लिक सर्व्हिस कमिशन, मग ते UPSC असेल, SPSCs असतील किंवा जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन्स असतील. आणीबाणीविषयीचे तरतुदी देखील 1935च्या कायद्यामधूनच घेतल्या गेलेल्या आहेत. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल्स जसे की ब्युरोक्रेसी म्हणता येईल, तर ब्युरोक्रेसीविषयीच्या तरतुदी देखील 1935च्या कायद्यामधून घेतल्या गेलेल्या आहेत. ब्रिटनच्या कॉन्स्टिट्यूशनमधून कोणकोणत्या तरतुदी भारतीय घटनेमध्ये स्वीकारल्या गेल्या ते आपण पाहूया. पार्लमेंटरी गव्हर्नमेंट म्हणजेच संसदीय शासन पद्धती. रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य असेल, म्हणजे कायदा असेल त्या कायद्यानुसारच पुढील प्रक्रिया चालेल. तिसरी तरतूद आहे लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर्स, म्हणजेच कायदे करण्याची जी प्रक्रिया आहे, उदाहरणार्थ संसदेच्या सभागृहामध्ये बिल मांडणे आणि ते बिल नंतर पुढे वाचणे, त्याचे वेगवेगळे स्टेजेस असेल आणि तो कायदा बनेपर्यंतचा पूर्ण त्याची प्रक्रिया ही आपण ब्रिटनच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेली आहे. एकल नागरिकत्व देखील आपण ब्रिटनच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेलं आहे. त्याचबरोबर कॅबिनेट सिस्टीम असेल, पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस म्हणजेच खासदारांना तसेच सभागृहातील सदस्यांना आणि सभागृहाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांना जे काही विशेषाधिकार आहेत त्या विशेषाधिकारांची तरतूद देखील ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधून घेतल्या गेलेली आहे. आपलं केंद्रामध्येही द्विग्रह शासन प्रणाली आहे, लोकसभा आहे आणि राज्यसभा, तर ही सिस्टीम आपण ब्रिटनकडूनच घेतलेली आहे. अमेरिकेच्या संसदेकडून किंवा अमेरिकेच्या संविधानातून आपण कोणकोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत ते पाहूया. फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकार घेतलेले आहेत. इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी न्यायपालिकेचं स्वातंत्र्य आपण घेतलेलं आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू आपण त्यांच्याकडून घेतलेला आहे, म्हणजेच न्यायालयीन पुनर्विलोकन. संसद ज्यावेळेस एखादा कायदा पास करते त्यावेळेस तो कायदा घटनेला अनुसरून आहे का नाही हे पाहण्याचं काम ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत न्यायालय पाहत असते. त्याचबरोबर इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याचं जे तरतूद आहे ती तरतूदही आपण अमेरिकेच्या घटनेतून घेतलेली आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करणे देखील आपण अमेरिकेकडून स्वीकारलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपराष्ट्रपती हे पद देखील आपण अमेरिकेच्या घटनेतून घेतलेलं आहे. कॅनडाकडून आपण काय घेतलं आहे? कॅनडाकडून आपण संघराज्य प्रणाली मात्र मजबूत केंद्र घेतलेलं आहे. जसे की आपल्याला माहीत आहे की आपली सत्तेचं विभाजन हे 3 याद्यांद्वारे झालेलं आहे. संघराज्य यादी, राज्यसूची आणि समवर्ती सूची. मात्र ज्यावेळेस केंद्राचा राज्याने कायदा एखाद्या विषयावर राज्याने कायदा केलेला आहे आणि त्याच विषयावर उदाहरणार्थ समवर्ती सूचीमधील एखादा कायदा आहे त्यावर राज्य शासनाने कायदा केलेला आहे आणि केंद्रानेही कायदा केलेला आहे, त्यावेळेस केंद्राने जो कायदा केला तो कायदा हा राज्याने केलेल्या कायद्यावर वरचढ ठरेल. म्हणूनच इथे मजबूत केंद्राचं उदाहरण दिलं गेलेलं आहे. आणखी असं सांगता येईल की आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र हे मजबूत होतं आणि राज्याचे सर्व अधिकार हे केंद्राकडे एकवटले जातात. दुसरी तरतूद ही शेषाधिकार केंद्राकडेच ठेवले गेलेले आहेत. म्हणजे ह्या तिन्ही सूचीमधून जे विषय नाहीत त्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार हा केंद्राकडेच आहे. केंद्राद्वारे राज्यात राज्यपालांची नियुक्ती यावरूनही केंद्र हा प्रबळ ठरतो. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार प्राधिकार क्षेत्र कलम 143 हे देखील आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. आयर्लंडच्या घटनेकडून आपण काय घेतलं आहे?
की राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, त्यालाच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असे म्हणतात. त्याचबरोबर राज्यसभा सदस्यांचे नामनिर्देशन. आपण जाणतो की राष्ट्रपती हे राज्यसभेवर सदस्यांचं नामनिर्देशन करतात. त्याचबरोबर विधानसभांद्वारे देखील राज्यसभेवर सदस्य निवडले जातात. तर हे जे नामनिर्देशन आहे जे राष्ट्रपती करतो ती तरतूद आयर्लंडच्या कॉन्स्टिट्यूशनकडून घेतलेली आहे. त्याचबरोबर जी राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत आहे, राष्ट्रपती ह्या विषयावर आपण स्वतंत्र असा व्हिडिओ बनवणार आहोत. तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या पद्धतीवर जी पद्धत आहे ती पद्धत देखील आयर्लंडकडून आपण स्वीकारलेली आहे. जर्मनीकडून आपण काय घेतलं? जर्मनीला त्यावेळेस वेमार कॉन्स्टिट्यूशन असे देखील म्हटले जात असे. तर जर्मनीकडून आपण आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांचे निलंबन होणे हे तत्त्व घेतलेलं आहे. आपल्याला माहीतच आहे की मूलभूत हक्क हे खूप महत्त्वाचे असतात, मात्र आणीबाणीच्या काळामध्ये ह्यांचं निलंबन होत असतं. तर जर्मनीमध्ये लक्षात असं ठेवता येईल की जर्मनीमध्ये हिटलरचं राज्य होतं आधी, आणि हिटलर म्हणजे आपल्या नजरेसमोर येतो एक क्रूर असा मनुष्य ज्याच्यासमोर आपल्या हक्कांचा काही निभाव लागणार नाही. म्हणून आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्कांचं निलंबन होणं हे जर्मनीसारख्या देशांकडून आपण घेतलेलं असेल. आजच्या घडीला पाहिलं तर जर्मनी हा खूप चांगला आणि प्रगत असा देश आहे आणि तिथे मूलभूत हक्कांचं खूप चांगल्या प्रकारे अवलंबन केलं जातं आणि त्यांची स्वायत्तताही जपली जाते. जपानकडून आपण कायद्याने प्रस्थापित राज्य घेतलेलं आहे. कायद्याने प्रस्थापित राज्य म्हणजे प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. याविषयी थोडक्यात असं सांगता येईल की एखादा कायदा आहे, त्या कायद्यामध्ये जर तरतूद असेल तरच एखाद्या गुन्ह्याविषयी किंवा एखाद्या घटनेविषयी काय ती कारवाई करता येईल. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने एक चोरीचा गुन्हा केलेला आहे, मात्र त्यावर त्याची नेमकी प्रोसिजर काय आहे, त्या गुन्ह्याला शिक्षा देण्याची प्रोसिजर काय आहे हीच क्लिअर नसेल, हीच स्पष्ट नसेल, किंवा चोरी करणे हा गुन्हा तिथे नमूदच नसेल, तर मग त्या व्यक्तीला शिक्षा होणार नाही. त्यासाठी प्रॉपर अशी कायदा आणि त्याची प्रोसिजर ही केली गेलेली असावी, तरच त्या व्यक्तीला शिक्षा होईल. ऑस्ट्रेलियाच्या घटनेकडून आपण पुढील गोष्टी घेतलेल्या आहेत. समवर्ती सूची, ज्या सूचीवर केंद्र आणि राज्य हे कायदे बनवू शकतात. व्यापार व वाणिज्य व्यवहारांचे स्वातंत्र्य, म्हणजेच केंद्र आणि राज्य यामधील व्यापारविषयक व्यवहार, तसेच राज्य आणि राज्य यामधीलही व्यापारविषयक व्यवहारांचं स्वातंत्र्य आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. त्याचबरोबर संसदेचं संयुक्त अधिवेशन, जे की आपल्या 108व्या कलमामध्ये नमूद केलं गेलेलं आहे, तेही आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. ज्यावेळेस दोन्ही सभागृहामध्ये एखाद्या विधेयकावर एकमत होत नाही आणि ते विधेयक 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी पडून राहतं किंवा पेंडिंगमध्ये राहतं, तर त्यावेळेस संसदेचं संयुक्त अधिवेशन हे राष्ट्रपतीद्वारे बोलावलं जातं. फ्रान्सकडून आपण गणराज्य किंवा प्रजासत्ताक पद्धती अवलंबलेली आहे. गणराज्य म्हणजे त्या देशाचा जो प्रमुख असतो तो लोकांद्वारे निवडला जातो, मग तो प्रत्यक्ष निवडलेला असेल किंवा अप्रत्यक्ष निवडलेला असेल. भारत हे गणराज्य आहे, मात्र ब्रिटन हे गणराज्य नाही, तिथे मोनार्की आहे, म्हणजेच राजघराणेशाही आहे. त्याचबरोबर फ्रान्सकडून आपण स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे 3 तत्त्वे घेतलेली आहेत, ज्यांचा आपण आपल्या प्रस्ताविकेमध्ये देखील समावेश केलेला आहे. रशिया म्हणजेच तत्कालीन USSR यांच्याकडून काय घेतलं आहे आपण, तर त्यांच्याकडून मूलभूत कर्तव्ये, जी की
42व्या घटनादुरुस्तीनुसार आपल्या संविधानात समाविष्ट केली गेली। त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय ह्यांचा देखील आपण समावेश केला आहे आणि ह्या बाबी आपण रशियाकडून घेतलेल्या आहेत। तर मित्रांनो, आपण आज पाहिलं की राज्यघटना, त्याची वैशिष्ट्ये आणि राज्यघटनेची वेगवेगळे स्रोत, वेगवेगळ्या देशांकडून आपण कोणकोणत्या तरतुदी घेतल्या आहेत त्या तरतुदी आपण थोडक्यात अभ्यासलेल्या आहेत आणि त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाच्या आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।